TCS प्रकरणातील आरोपी निदा खान नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आलं। निदा खानची पोलीस कोठडी संपल्यानं तिला कोर्टात दाखल करण्यात आलं। पुन्हा पोलीस कोठडीच्या मागणीसाठी आता युक्तिवाद होणार आहे। पोलीस कोठडी वाढणार की न्यायालयीन कोठडी याकडे आता लक्ष लागले। न्यायालयाच्या निर्णयावर SITच्या पुढील हालचाली अवलंबून असणार आहे। पुन्हा पोलीस कोठडीच्या मागणीसाठी हा युक्तिवाद होणार आहे। निदा खानची आज कोर्ट प्रकरणी सुनावणी होती आहे। या संदर्भात अधिक चर्चा करूया। किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आज पुन्हा सुनावणी होते आहे, कोठडी वाढण्याची शक्यता आहे, पण प्रतिवाद देखील होणार आहे, काय अपडेट? खरं म्हणजे आपण जर बघितलं तर निदा खान हिला अटक केल्यानंतर पहिल्यांदा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। ती पोलीस कोठडी 4 दिवसांची संपल्यानंतर आज तिला नाशिक रोड न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर TCS प्रकरणामध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप या निदा खानवर आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर थेट धर्मांतराच्या संबंधी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियाच निदा खानच्या माध्यमातून राबवली गेली अशा स्वरूपाचा आरोप आहे। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे मालेगावसह मलेशिया हे कनेक्शन देखील तिच्या सगळ्या संदर्भामध्ये व्यक्त केले जात आहे। त्या पद्धतीचा आरोप देखील करण्यात आलेला होता आणि याच काळामध्ये तिने गरोदरपणाचं कारण पुढे दाखवत या सगळ्या दरम्यान जामीन मिळावा यासाठीचा अर्ज देखील केलेला होता। मात्र तो अर्ज नाशिक रोड न्यायालयानं फेटाळल्यानंतर तिला अटक संभाजीनगर या ठिकाणाहून नाशिक पोलिसांनी केलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तपास जसा जसा पुढे सरकतोय त्यामध्ये निदा खान हिचा नेमका रोल कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये होता या बाबी स्पष्ट होत आहे आणि त्याच सगळ्या धर्तीवर आता पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशा स्वरूपाचा युक्तिवाद SITच्या माध्यमातून केला जाणार आहे। प्रतिवाद देखील होणार आहेत। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर अंतिम निर्णय जो आहे तो न्यायालयाकडनं दिला जाईल। त्यामुळे तिला MCR मिळतो की PCR मिळतो याकडे आता संपूर्ण प्रकरणाचं लक्ष लागून आहे। नक्कीच या सगळ्या प्रकरणात आता पुढे काय होतं याकडे आपलंही लक्ष असेल। धन्यवाद या माहितीबद्दल।